तर मित्रांनो ब्रँडिंग आहे क्रिओ औल वेबकॅमची. तर इथे आपल्याला 400 दिवसाची वॉरंटी भेटते. फेस कॅमेरा आहे आणि कॉन्कर द शॅडो याची टॅगलाईन आहे. तर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला सेम टॅगलाईन वगैरे भेटतं आणि बॅक साईडला आपल्याला याचे मॉडेल नंबर वगैरेबद्दल माहिती भेटते. तर क्लिअर व्हिजन वगैरे, वगैरे याच्यावर सगळं काही मेन्शन केलेलं आहे. आणि वरच्या साईडला बघूया तर वरच्या साईडला आपल्याला याच्याबद्दल ऑटो फोकस, प्री प्रायव्हसी, फुल एचडी रिझोल्यूशन, बॅकग्राऊंड नॉईज सपरेशन वगैरे हे सगळं काही मेन्शन केलेलं आहे. आणि 1080p 60 हर्ट्झला हा कॅमेरा सपोर्ट करतो. तर सगळ्यात पहिले आपण याला ओपन करून घेऊया. आणि ओपन केल्यानंतर आपल्याला इथे क्रिओचं स्टिकर भेटतं, जे की आपण यूज करणार की नाही ते पुढे बघू. आणि सोबतच आपल्याला वॉरंटी कार्डसुद्धा भेटतं. तर या क्यूआर कोडला स्कॅन केल्यानंतर आपण याची वॉरंटी क्लेम करू शकतो. तर वेबकॅम आपला मेन युनिट आहे, तर याला बाहेर काढून घेऊया आणि या व्यतिरिक्त आपल्याला याच्यात काहीच भेटत नाही. तर वेबकॅमला ह्या एकदा कार्डबोर्डमधून काढून घेऊया. तर पॉलिथिनमध्ये व्यवस्थित प्रकारे याला फिक्स केलेलं आहे आणि आपल्याला याची केबल USB-मध्ये भेटते आणि याची लेंथ अराउंड हाफ मीटरच्या आसपास आहे. तर वेबकॅम बाहेर काढल्यानंतर याची फिनिशिंग मॅट आणि ग्लॉसीमध्ये आपल्याला भेटते. कॉम्बिनेशन आहे काइंड ऑफ. तर तुम्ही या साईडला 2 होल बघू शकता, जे की 2 माईक आहेत, जे नॉईज सप्रेशनसाठी यूज होणार आहेत. आणि वरच्या साईडला आपल्याला याला प्रायव्हसी शटरसुद्धा भेटते, जे की आपण ऑन ऑफ करू शकतो आपल्या गरजेच्या हिशोबाने, जे की प्रायव्हसी पर्पजसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि खालच्या साईडला आपल्याला याला एक जागा भेटते ट्रायपॉडवर होल्ड करण्यासाठी. तर आपण ट्रायपॉडला सुद्धा यूज करू शकतो हे. आणि ही क्लिप खुलते, ज्याने की मॉनिटरवर हा अशा प्रकारे होल्ड होतो. आणि हे जे आहे याच्याने आपण आपला अँगल सेट करू शकतो की मॉनिटरला कुठल्या प्रकारे फिक्स होणार. आणि रोटेशन याचा 360 डिग्रीपर्यंत आहे, जो की पूर्ण गोल फिरू शकतो आणि हा टिल्टसुद्धा होऊ शकतो खाली वरती, बघू शकता तुम्ही. आणि या इथे एक बारीकसा LED इंडिकेटर आहे, जो की एखाद्या वेळेस तुम्हाला दिसेल, नाही दिसणार. आणि इथे FHD म्हणून लिहिलेलं आहे. तर हेही तुम्हाला एखाद्या वेळेस दिसणार नाही, कारण इथे लो लाईट आहे. तर सगळ्यात पहिले आपण याची वायर खोलू आणि वायरची लेंथ एकदा बघू. तर वायरची क्वालिटी मला चांगली वाटली आणि हो, हे अप्रॉक्स हाफ मीटरच्या अराउंड आहे. तर चला आपण याची डायरेक्ट टेस्टिंग करून याची व्हिडिओ क्वालिटी आणि ऑडिओ क्वालिटी चेक करू. तर मित्रांनो, ही आहे या वेबकॅमची व्हिडिओ क्वालिटी, बघू शकता तुम्ही. खूप जास्त वाईड अँगलने कव्हर केलेला आहे आणि जो व्हॉईस रेकॉर्ड होतोय तो पण याच्याच माईकमधून रेकॉर्ड होतोय. आणि मी कॅमेऱ्यापासून जवळपास 2 ते 2.5 फूटच्या अंतरावर आहे. आणि लाईट सोर्सची गोष्ट केली तर समोर विंडो आहे, जी की ओपन आहे. तर आता आपण याचा ऑटो फोकस बघूया. तर किती फास्ट हा ऑटो फोकस करतो एका ऑब्जेक्टवर. तर बघू शकता तुम्ही, खूप जास्त फास्ट आहे हा. आणि पुन्हा एकदा गोष्ट करूया, याचा मेन हायलाइटेड पॉईंट आहे 1080p 60 हर्ट्स. तर तुम्ही बघू शकता कुठलाही डिले नाही, फ्रेम ड्रॉप नाही याच्यामध्ये. गेमर्स आणि स्ट्रीमर्ससाठी एकदम बेस्ट चॉईस राहणार आहे वेबकॅम. आणि पहिली गोष्ट म्हणजे 3,500च्या अराउंड 1080p 60 हर्ट्स देणारा हा एकुलता एक वेबकॅम आहे. तर मी सुद्धा हा गेमिंगसाठीच आणि स्ट्रीमिंगसाठीच परचेस केलेला आहे. तर माझा जो काही गेमिंग चॅनल आहे, तो त्याच्यावर मी रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करू यासाठी मी हा वेबकॅम परचेस केलेला आहे. आणि काही अनबॉक्सिंग रिव्ह्यू असतात, त्यासाठी मी हा एकदम स्टेडी तुम्हाला दाखवू शकतो इथं समोर, कारण याचा 60 हर्ट्स आहे, तो आपल्याला प्लस पॉईंट ठरणार आहे. तर व्हिडिओ क्वालिटी, ऑडिओ क्वालिटी कशी वाटली सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे नक्की शेअर करा.